नमस्कार, मी सौ भावना निळकंठ निकम, शेतकरी महिला, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक, दाभाडे. We all love eating organic, satisfying our urban urge to be healthy. But rarely do we pause to think about the farmers who make it possible. And if you just pictured a man harvesting your produce, you may be in for a surprise. Because in this village, the farmers changing the game are women. In this small district of Dabadi in Maharashtra, a group of women farmers has quietly transformed the land and their lives by pivoting to organic farming. मी जशी शेती करत होती, शेती करत असताना मला हळूहळू लक्षात आलं किंवा मग सोशल मीडिया बातम्यांच्या आधारे मला हे लक्षात यायला लागलं की आजारांचं वाढतं प्रमाण. तर आपण जास्तीत जास्त रासायनिक खतांचा वापर शेतामध्ये करून त्याच्यामुळे वेगवेगळे आजार डोकेवर काढत आहेत. कॅन्सरसारखा दुर्धर आजाराला अनेक लोक झुंज देत आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या शेतकऱ्यांनी हळूहळू सेंद्रिय शेतीकडे जायला हवं. सेंद्रिय शेतीमुळे आपल्याला देशी वाणाची जपणूक करायला हवी. जास्तीत जास्त महिलांपर्यंत आम्ही पोहोचवायचा प्रयत्न करतो की सगळ्यांनी आता सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे. Bhavna's success didn't just transform her own farm, it inspired her neighbors like Ratna, Mayuri and Bharti to make the switch too, creating a ripple effect across the community. आम्ही ऑर्गॅनिक शेती करतो. तसं माझा आधी शेतकीचा डिप्लोमा झालेला होता, त्याच्यामुळे आम्ही शेती व्यवसायाकडेच वळलो. आम्ही कांद्याची लागवड करतो. दरवर्षी मका, तूर, बाजरी अशी वेगवेगळी पिकं आम्ही घेतो. पण कांदा पिकाला आम्ही जास्त महत्त्व देतो. कंपन्यांच्या औषधं पण खूप महागडी असतात. खतं, कृत्रिम खतं जर घेतले ते खूप महागडी असतात. तशी आपण सेंद्रिय शेती जर केली, 2-4 जनावरं, गाई म्हशी जर ठेवल्या तर घरच्या घरी शेणखत मिळतं. त्याच्यामुळे स्वस्त पडतं. त्याच्यामुळे आम्ही ऑर्गॅनिक शेतीकडे वळलो. आपले जे कृत्रिम खतं असतात ते महागडे घेऊन सुद्धा कांद्याची साईज मिळत नाही, पीक चांगलं येत नाही. तसं आपलं सेंद्रिय खत जर वापरलं ते स्वस्त तर पडतं, पण पिकाला चांगलं लागू पडतं आणि पिकंही चांगलं जोमात येतं. मी लहानपणापासून म्हणजे माझे आईवडील होते ते पण शेतीतच होते आणि शेतीच करायचे. त्यांच्यानंतर माझ्या आईवडिलांना पण खूप अपेक्षा होती की आमच्या मुलींना पण आम्ही शेतकरीच व्यवसायामध्ये देऊ बुवा असं. तेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून मी शेतीच करते आणि गाईची दूध वगैरे स्वतःहून काढते. आम्ही शेंगांचे बियाणं घरीच तयार करतो आणि आम्ही उन्हाळ्यात म्हटलं म्हणजे की बुवा उदाहरणार्थ बाकीचे काही काम नसतात त्यावेळेस आम्ही शेंगांचे बियाणे तयार करून ठेवतो आणि पाऊस आला की त्याच्यानंतर आम्ही त्यांची पेरणी करतो. पेरणी झाल्यानंतर ते आम्हाला आपण जेवढं बी टाकतो ना त्याच्या दुप्पट आणि तिप्पट आम्हाला त्यांचा उपयोग होतो आणि आम्ही सेंद्रिय खत वापरतो त्याच्यात. आम्ही भावना निळकंठ निकम यांच्या शेतीत आम्ही सेंद्रिय खतांचा वापर केला होता. स्वतः आम्ही यूज करायचो. त्याच्यामुळे ते यूज केलेले आम्ही सगळं बघितलं होतं आणि त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं की आपण ही सेंद्रिय शेती करायची. फायदा असा आहे त्याच्यापासून सेंद्रिय खतांपासून की हे रोग जे आहेत याचा भारतात आपल्या देशात जे रोग चालू आहेत या रोगांवर थोडेसे परिणाम कमी झालेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही हे सेंद्रिय शेतीकडे आम्ही जास्तपैकी वळलो आहोत. These women thought beyond yields and challenged the norm, only to emerge more successful than conventional farming ever promised. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जसं की ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर आणि विविध प्रकारचे कॅन्सर महिलांमध्ये जास्त होत आहेत पुरुषांच्या तुलनेत. तेव्हा महिला कुठेतरी जागरूक व्हायला लागलेल्या आहेत की याच्या मागचं कारण शोधायला लागलेत की तुम्ही साधी बाजरी किंवा गहू जरी घेतला तर त्याच्यावर सुद्धा फवारणी आहे आणि ते फवारणीच्या द्वारे आपल्या शरीरामध्ये सकस अन्न जात नाही. म्हणून महिला आता जागरूक व्हायला लागलेल्या का आमच्या एरियामधल्या बऱ्याचशा महिला आता ऑर्गॅनिक पद्धतीने शेती करतात किंवा घरच्या वाणाचं बीजोत्पादन केलं जातं. घरचा वाण राखून ठेवला जातो घरासाठी किंवा घरासाठी थोडेफार
भाजीपाला लावला जातो. अशा पद्धतीने महिला आता शेतीमध्ये ऑर्गॅनिक पद्धतीच्या शेतीमध्ये उतरायला लागलेल्या आहेत आणि पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून महिला काम करत आहेत.